विलसद्वन्द्याणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 7 बघत होतो आपण। काय चाललं होतं की वितराग हे विशेषण का दिलं ह्याच्यासाठी 5-6 कारणं सांगितली होती त्यांनी। कुठली कारणं होती की ते विशेषण विशेष्य भाव संबंधामुळं दुसरं सांगितलं होतं अध्यात्म ग्रंथामध्ये पुनरुक्त दोष येत नाही, भावना ग्रंथामध्ये म्हणून सांगितलं गेलं। परत ते वितराग हे स्वरूपाचं विशेषण आहे म्हणून सांगितलं। परत श्रद्धा दृढ करण्यासाठी सांगितलं आणि अशुभ ध्यानाचं निराकरण करण्यासाठी वितराग हे विशेषण सांगितलं। अजून काय सांगितलं होतं, कर्मधारय समास असल्यामुळे अशी 4-5 कारणं सांगितली होती। तर त्याच्या पुढचं वाचायचं राहिलं होतं, तेवढं वाचू। त्याच्यावर ठेवायचं नसतं चिन्वाणी। संकर व्यतिकर दोष परिहारेण गाथागता काय सांगितलं होतं 7व्या गाथेमध्ये। संकर आणि व्यतिकर असे 2 दोष असतात। कुठले? संकर दोष आणि व्यतिकर दोष। कशाला म्हणलं होतं? सर्वेषां युगपत प्राप्ती ही संकरः आणि परस्पर विषय गमनम व्यतिकरः। काय म्हटले? ऐकताय, राहू दे, ठेव, घे शास्त्र। संकर दोष आणि व्यतिकर दोष कशाला म्हणायचं? तर संकर म्हणजे सगळ्यांचं मिसळून पाहणं, ह्याला म्हणायचं संकर दोष। आणि व्यतिकर म्हणजे भिन्न भिन्न। जसं सांगितलं काय इथं घेतलं होतं ना त्यांनी मागच्या, परस्पर विषय गमनम व्यतिकरः, सगळ्यांचं मिसळून ज्ञान करणं ह्याला म्हणायचं संकर। आणि व्यतिकर म्हणजे एकाच दुसऱ्यामध्ये घालणं, जसं जीवाचं लक्षण अन्यामध्ये घालायचं, अन्याचं लक्षण जीवामध्ये घालायचं, ह्याला म्हणायचं व्यतिकर। आणि संकर म्हणजे सगळ्यांचं मिसळून जीवाचं ज्ञान करणं, ह्याला म्हणायचं संकर दोष। जसं की संकरित बियाणं असतंय, माहीत आहे? काय असतं ते? काय असतं? हां, तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती? संकरित बियाणं काय असतं? सगळ्याचं कॉम्बिनेशन करून एखादं बीचं उत्पत्ती करतात ना, हां, आणि त्याच्यापासून मग धान्य काढतात। मग ते संकर करणं म्हणजे सगळ्याला मिक्स करून त्याच्यापासून ज्ञान करणं। तर संकर आणि व्यतिकर दोष दूर करण्यासाठी, म्हणजे 6 द्रव्य विश्वामध्ये एकत्र राहतात तरी सुद्धा ते मिसळलेले नसतात। कुठले 6 द्रव्य? जीव, उद्गल, धर्म, आकाश आणि काल, हे 6 द्रव्य एकत्र राहतात पण मिसळत नाहीत, म्हणून त्यांच्यामध्ये संकर दोष येत नाही। जसं तुम्ही 2 पीठं परातीत घातला तर एकत्र मिसळली का वेगळी राहिली? मिसळली। पण तसं 6 द्रव्य एकाच परातीत, एकाच त्रिलोकात आहेत तरी पण मिसळलेले नाहीत, भिन्न भिन्न राहतात, हे सांगितलं। मग संकर आणि व्यतिकर दोषाचा परिहार करण्याच्या मुख्यतेने ही गाथा सांगितली। एवं स्वतंत्र गाथाद्वयेन तृतीय स्थलम गतम। बघा की त्याच्यामध्ये कितीवी गाथा आहे? 7वी गाथेचं टीका आहे, खालची मधली टीका आहे ना तुमची, तर त्याच्यामध्ये इथं 7 लिहिलं ना, ह्याच्या पुढे एवं हे संकर, ऐका माझं, खाली इथं संकर लिहिलेलं आहे ना, हां, त्याच्या पुढची लाईन। तुझं पुस्तक बघू कितलं आहे? दाखव मला पुस्तक, उलटं करून दाखव आतनं। तेच तुझं पान जे चालू आहे तेच दाखव। त्याच्यामध्ये नाही आहे, त्याच्यामध्ये नाही आहे, नुसतं ऐक। काय सांगितलं? 7व्याची टीका चालू आहे ना? हां, 7व्याची जयसेनाचार्यांची टीका, ते पण 7वी गाथा संपली, त्या पुढची टीका आहे आता। त्या गाथांचं उद्धृत केलेलं। हां, मागच्या बाजूला आहे ना ते? हां हां, ह्याच्यामध्ये ही द्या त्याला माग।
वाच ते. एवं स्वतंत्र गाथाद्वयेन तृतीय स्थलम गतम. दिसलं? अशा रीतीने स्वतंत्र 2 गाथेच्या द्वारे तिसरं स्थळ गेलं. इति प्रथम महाधिकारे सप्तगाथाभिः स्थलत्रयेण समय शब्दार्थ पीठिका अभिधानः प्रथम अंतर अधिकारः समाप्तः. कसं वाचायचं? प्रथमः अंतरधिकारः समाप्तः. पहिला अंतराधिकार समाप्त झाला. इति प्रथम महाअधिकारे. अशा रीतीने पहिल्या महाअधिकारामध्ये 7 गाथांच्या द्वारे 3 स्थळांच्या द्वारे समय शब्दार्थाची पीठिका कथन करण्याच्या मुख्यतेने प्रथम अंतराधिकार समाप्त झाला. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? समय शब्दाचे अर्थ सांगितले. 3 प्रकारचे समय घेतले होते. लक्षात आहे? काय म्हणतात? समय आणि ज्ञान समय ना. हां, व्हिडिओ बंद झालाय आपला. तू आधी तिकडं बस. सर का इकडं दोघं पण. काय सांगितलंय? समय 3 प्रकारचे असतात. शब्द समय, अर्थ समय आणि ज्ञान समय. बहुतेक एकदा घेतल्यावर होतात तुम्ही लोक. हे काय घेतलं होतं आपण? घट घ्या. समय इथं घेतलंय तसं त्याच्याऐवजी घट घेतला. मग त्याचे पण 3 होणार अर्थ. शब्द घट, अर्थ घट आणि ज्ञान घट. म्हणजे काय असतं विचारा? शब्द घट म्हणजे घ आणि ट हे शब्द, त्याला म्हणायचं शब्द घट. मग कुठलंही असू दे, तिथं समय म्हणा, आत्मा म्हणा, हे सगळे शब्द जे आहेत ना त्याला म्हणायचं शब्द घट. शब्द नये त्याच्या अपेक्षेने कथन केलं. अर्थघट म्हणजे काय? अर्थघट म्हणजे अर्थ घेता ना, म्हणजे ते कशापासून तयार झालंय, ते माती वगैरे नाही. अर्थ म्हणजे तो पदार्थ घ्यायचा, ती वस्तू घ्यायची. अर्थघट म्हणजे ती वस्तू ज्याचं की तुम्हाला कथन करायचं आहे. त्यामुळे हे फक्त शब्द आहेत, हे वस्तू आहे. आणि ज्ञानघट म्हणजे तो पदार्थ ज्ञानात आला. जसं तुम्हाला आत्ता घर तुमच्या समोर आहे का नाही आहे? घरात बसलाय का इथं बसलाय? चेल ना, कुठं बसलाय? इथं आहे ना. ज्ञानात आलं का नाही घर आपलं? दुकानात काय चाललंय दिसलं का? हाक मारायले मम्मी म्हणून सगळेजण. तर घट म्हणा किंवा घर म्हणा. जर तुम्ही घर हे पदार्थ घेतला तर घ आणि र हे शब्द झाले शब्द घर. ती वस्तू झाली अर्थघर. आणि ते ज्ञानात आलं तर त्याला म्हणायचं ज्ञानघर. मग असं जेव्हा आत्मा घेतला आपण समजा, तर आत्मा हे शब्द घेतले. आत्मा. कुठल्या आत्म्याच्या द्वारे अनुभूती होणार आहे? शब्दात्मा, अर्थात्मा की ज्ञानात्मा? काय म्हणती रुपाली? काय म्हणती? बोला. कुठला आत्मा आपल्याला अनुभूतीसाठी उपयोगी आहे? बरोबर. का? ज्ञानात आला ना तो शब्द. नुसता आत्मा हे शब्द आपल्याला मोक्षाला नेणारे नाही आहेत. आत्मा हा पदार्थ पण मोक्षाला नेणारा नाही आहे. सगळ्यांच्या जवळ आत्मे आहेत, काय उपयोग? पण जेव्हा तो आत्मा आपल्या ज्ञानात आला त्यावेळेस तो आत्माच मला सुख देणारा किंवा मोक्ष देणारा आहे. म्हणून ज्ञान आत्माच्या द्वारेच सम्यक दर्शनाची प्राप्ती होते, अतिंद्रिय सुखाची प्राप्ती होते. लिहिलं का हे? लिहिलं का चेन्ना? तर सांगितलं. म्हणून ह्या अशा प्रकाराने सगळं कथन 7 गाथापर्यंत केलं. आता याच्यामध्ये जे काय 5 अस्तिकायांचं वर्णन करणार आहेत ना, 6 द्रव्यांचं म्हणा किंवा 5 अस्तिकायांचं, तर त्याच्यामध्ये अशा रीतीने सगळ्या द्रव्यांचं समजून घ्या. द्रव्य हे शब्द, द्रव्य हे पदार्थ. कुठला एखादा आता पुद्गल म्हटलं तर पुद्गल हे शब्द, पुद्गल हा अर्थ आणि पुद्गलाचं ज्ञान. ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला उपयोगी फक्त जेव्हा त्याचं ज्ञान होणार, ज्ञानामध्ये तो विषय येणार, तेव्हाच त्याचं भावभासन होणार, अन्यथा नाही. समजलं?
हा. तर आता एक उदाहरण तुम्ही सांगा असं मला चेलना, एक उदाहरण सांगा असं ज्याच्यामध्ये की शब्द अर्थ आणि ज्ञान लावल्यावर आपल्याला त्या पदार्थाचं ज्ञान होतं. कुठलं? हां, मंदिर. अर्थ म्हणजे ती वस्तू, वस्तू जी काय वस्तू घेतोय ना आपण त्याचं ज्ञान करण्यासाठी घेतोय ती वस्तू म्हणजे अर्थ. जसं उदाहरण काय लावलं आता मी सांगितलं, सगळं घर हे उदाहरण सांगितलं. तसं आता समजा त्यांनी आता इथं समय, समय म्हणजे शास्त्र घेतलंय, तर शास्त्र घ्या. पंचास्तिकाय घ्या. पंचास्तिकाय हा ग्रंथ आहे, तर ते शब्द घेतले. पंचास्तिकाय हे शब्द घेतले तर ते शब्द शास्त्र झालं. मग ते तुम्हाला ज्ञान देणार आहे का? हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला उपयोगी नाही आहे, कारण पुस्तकं एवढी आहेत. किती ज्ञान केलं आपण, किती ज्ञान झालं. जर ते पुस्तक रूपानेच आहे, त्याच्यामुळं तुम्हाला फायदा नाही आहे. पुढं अर्थ हे शब्द झाले. फक्त शब्दाचं तर काय म्हणायचं, फक्त रोल काय आहे, कन्वे करायला, फक्त इथून तिथंपर्यंत पोहोचवण्यासाठी ते काय भाव असेल तो शब्द. तर त्याच्यामध्ये काय म्हणायचं, फक्त द्रव्य श्रुत असल्यासारखं ते फक्त शब्द आहेत. तर त्याच्या पुढं तो पदार्थ, ती जिनवाणी घेतली आपण, तर ती जिनवाणी म्हणजे अर्थ म्हणजे पंचास्तिकाय ग्रंथ हा पुस्तक. इथं फक्त शब्द आले ते, आणि त्या पुढं इथं जो पदार्थ आला, आणि आता इथं त्याचं ज्ञान आलं. मग कशाच्या द्वारे तुम्हाला फायदा होणार आहे? जेव्हा तो विषय तुमच्या ज्ञानात येणार तेव्हाच तो ज्ञान अर्थ म्हणला जाणार, ज्ञान पंचास्तिकाय म्हणलं जाणार, आणि त्याचाच तुम्हाला जीवनामध्ये उपयोग होणार. म्हणून जोपर्यंत वस्तू ज्ञानात येत नाही तोपर्यंत त्या शब्दाचं, त्या शास्त्राचं काहीच फायदा नाही आहे तुम्हाला. म्हणजे काय शास्त्रामध्ये सगळं वर्णन केले ना, 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ, जीव, पुद्गल ह्यांचं भेदविज्ञान, सगळं सांगितलंय. पण नुसते तुम्ही शब्द वाचून काढले तर किती उपयोग? जोपर्यंत त्याचा अर्थ नाही कळाला, जोपर्यंत ते ज्ञानात नाही आलं, तोपर्यंत सगळं जिनवाणी ही तुमच्यासाठी झिरो आहे. जसं एखादा ग्रंथ तुम्हाला समजत नाही, काय वाचलेलं, समजा अवघड असलेला एखादा ग्रंथ घेतला वाचायला तुम्ही, कर्णानियोगाचा वगैरे, तर तुम्ही ते असं फक्त पुस्तक आहे आणि ते घरामध्ये ठेवलेलं आहे तुमच्या, आहे ना, दिसलं का? तर ते पुस्तक तुम्ही कधी उघडलंच नाही. कुठं घालायचं सांगा त्याला? कुठं घालायचं? शब्द आणि अर्थ दोन्हीमध्ये घालायचं. ते ज्ञानातच आलं नाही अजून आजपर्यंत, त्यामुळं समजलं नाही. काय म्हणले चेन्ना? किती पुस्तकं वाचली सांगा आजपर्यंत? मोठी आयुर्वेदाची पुस्तकं वाचली की हां, पण त्याच्यातून धर्म किती ज्ञान होणार आपल्याला? म्हणजे सांगायचं की जे काय, जाऊ देत, मी उदाहरण सांगते, तुम्ही सांगा मला. चष्मा हे तिन्हीमध्ये घालून सांगा. चष्मा सगळं, प्रत्येक वस्तूमध्ये तिन्ही नाही घटतात. चष्मामध्ये कसं घटवणार सांगा? शब्द म्हणजे शब्द चष्मा, पुढं ती वस्तू घेतली, चष्मा ही वस्तू, तर ते अर्थ चष्मा, पुढं त्या चष्म्याचं ज्ञान झालं, एवढंच. म्हणजे तुमच्या ज्ञानात तो चष्मा आला. जसं समजा साधना काकीने कुठेतरी घरात चष्मा ठेवला आणि मिळेना, काय झालं, काय केलं काकी? आठवताय ना, चष्म्याला ज्ञानात घेताय की मी कुठं घालून कुठं ठेवला होता. मग दिसला की नाही चष्मा ज्ञानामध्ये? किचन कट्ट्यावर ठेवला होता, भाजीमध्ये गेला नाही आहे, बाजूलाच आहे. म्हणजे दिसला ना ज्ञानामध्ये, तर त्याला म्हणायचं ज्ञान चष्मा. कळलं का? काय कळलं सांग? झिरो आहे तो चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. ज्ञान आहे तेवढंच. आता तुम्ही सांगा एक मला. रस्ता सांग. त्यात
यातले र स त हे शब्द येते, त्या शब्दाचं शब्द रस्ता. पुढं अर्थ म्हणजे आता असं सांगितलं काय करायचं, शब्द म्हणजे रस्ता, अर्थ म्हणजे रस्ता, ज्ञान म्हणजे रस्ता, काय रस्ता म्हणजे काय, तो पदार्थ घ्यायचा. तसं तो फिजिकली ती वस्तू त्याला म्हणायचं अर्थ रस्ता. पुढं दिसलं का घराचा रस्ता कुठं दिसला, तिथं नाही आहे, तो इथंच आहे आपल्यामध्ये. ज्ञानात असलं ती वस्तू तर त्याला म्हणायचं ज्ञान रस्ता. असं प्रत्येक ठिकाणी सांगणार आहेत शास्त्रामध्ये, फक्त त्याला काय म्हणतात आणि का म्हणतात एवढं समजलं तर जिनवाणी सोपी आहे. तर तुम्हाला आता फक्त रूपरेषा समजून घ्या की पंचासिकामध्ये काय काय सांगणार आहे, तेवढंच आज एवढं पॅरेग्राफ वाचणार आहे आम्ही, त्यामुळं त्यातून समजेल. घ्यायचं का घे शास्त्र पंचासिका ह्याच्यात नाही आहे. वाच रूपाली. अथ सत्ता, मला तिथून दाखव कुठलं शास्त्र, मी सांगते त्यात आहे की नाही. हां, सत्ता सवपयथा इमाम गाथाम आदीन कृत्वा पाठक्रमेण वर भैया पाठक्रमेण चतुर्दश गाथाभिः जीवपुद्गलादि द्रव्य विवक्षारहितत्वेन सामान्य द्रव्य पीठिका कथ्यते. वर भैया अजून आहे. ते तुमचं पान जे आहे ना, ते पान आहे त्याचं त्याला सांग काय सांगितलं. अथ म्हणजे नंतर सत्ता सवपयथा इत्यादी गाथेला आदी करून सुरुवात करून पाठक्रमाने 14 गाथांच्या द्वारे जीव पुद्गलादी द्रव्य विवक्षारहित रूपाने, म्हणजे जीव पुद्गल आदी हे काही जे भेद आहेत ते सगळं ते बाजूला ठेवून त्याची विवक्षा न करता सामान्य द्रव्याची पीठिका सांगणार आहेत. म्हणजे 8वी गाथा जी आहे ना, सत्ता सवपयथा सविस्सरुवा अनंतपज्जाया भंगुपाद धुवत्ता सप्पडी वख्खा हवदी एक्का, अशी एक 8वी गाथा आहे. त्या गाथेपासून सगळ्या द्रव्यांचं सामान्य रूपाने वर्णन करणार आहे तिथं, त्याला म्हटलं द्रव्य पीठिका. म्हणजे आतापर्यंत पहिले 7 गाथा झाले ते सांगितलं, आणि आता इथून पुढे 14 गाथामध्ये काय सांगायचं ते सांगायला लागलेत का? बरोबर. आता इथून 14 गाथापर्यंत या 8व्या गाथेचा विस्तार आहे असं म्हणा. ज्या 8व्या गाथेमध्ये सांगणार आहेत ना, त्याचा सगळा विस्तार आहे पुढं. तत्र नाही भैया, तू लय माग आला, अजून माग जा. आलाय का बरोबर? वाचू का? वाच. मला तू दिसू दे ना, सोनाली दिसू दे मला. तत्र चतुर्दश गाथा सुमध्ये सामान्य विशेष सत्ता लक्षण कथन रूपेण सत्ता सौपयथा इत्यादी प्रथम स्थले गाथा सूत्रम एक. थांब, एवढं वाचून अर्थ करू पहिला. थांब, मोठं वाक्य आहे, तेवढा अर्थ लावू. सांग अर्थ काय, सांगायला लागतंय का अर्थ. तत्र म्हणजे तेथे 14 गाथांमध्ये, म्हणजे सांगायलेत ना, पहिले 7 गाथांची पीठिका सांगितली. काय 7 गाथेमध्ये काय सांगितलं, सामान्य द्रव्याचं वर्णन सांगितलं. नाही, ते तर नंतर आहे ना. 7 गाथांमध्ये समय शब्दाच्या अर्थाची द्वारे पीठिका सांगितली पहिल्या 7 गाथांमध्ये. पुढं 8 ते 14 गाथा. 8 ते किती होतात 14, पुढं 14 आणि 8 22. त्या गाथांमध्ये सामान्य रूपाने द्रव्याची पीठिका सांगणार आहेत. काय आहे ते द्रव्याचं वर्णन. पुढं काय रूपाली, त्या 14 गाथांमध्ये पण काय आहे हे सांगायला लागलेत आता खुलासा करून. त्या 14 गाथांमध्ये लाव की अर्थचेल ना, सामान्य विशेष सत्तेच्या लक्षणाचं कथन रूपाने सत्ता सवपयथा इत्यादी पहिल्या स्थळामध्ये एक गाथा सांगितली. त्या 14 गाथांमधले पहिली गाथा आहे ती सत्ता सवपयथा अशी एक गाथा आहे. पुढं वाच. तदनंतरम वाच वाच. सत्ता द्रव्योः अभेदः द्रव्य शब्द व्युत्पत्ति कथन मुख्य
दवियदी द्वितीय स्थले सूत्रमेकम. दवियदी, दवियदी नाही, दवियदी इत्यादी द्वितीय स्थले सूत्रमेकम. सूत्रम एकम. हां, लावा अर्थ. त्यानंतर लावा दिती समजण्यासाठी. त्यानंतर सत्ता द्रव्याच्या अभेद, अभेद. सत्ता आणि द्रव्य यांचा अभेद आणि अभेद, द्रव्य शब्दाची व्युत्पत्ती हे दोन सांगणार. सत्ता आणि द्रव्य एकच आहे असं कथन करणार आणि द्रव्य शब्दाची व्युत्पत्ती, द्रव्य म्हणजे काय हे सांगण्याच्या मुख्यतेने दवियदी इत्यादी दुसऱ्या स्थळामध्ये एक गाथा सांगितलेली आहे. म्हणजे किती झाल्या? एक 8वी आणि 9वी गाथा काय सांगितली ते सांगायला लागले. 9व्या गाथेत काय सांगायले? सत्ता आणि द्रव्य हे एकच आहे आणि द्रव्य कशाला म्हणतात हे सांगायला. पुढं अथ द्रव्यस्य लक्षणत्रय सूचन रूपेण दवम संलक्षणीयम इत्यादी तृतीय स्थले सूत्रम एकम. लावर्त. हे आता द्रव्याच्या लक्षणाने लक्षण त्रय तीन लक्षण सांगण्याच्या अपेक्षेने द्रव्याचे 3 लक्षण सांगणार आहेत. जसं म्हणतो ना काय काय द्रव्याचे लक्षण तत्वार सूत्रामध्ये सांगतो आपण. सद्द्रव्य लक्षणम, उत्पादवे द्रव्ययुक्तम सत आणि गुणपर्यय द्रव्य हे 3 लक्षण आहेत द्रव्याची, ते या गाथेमध्ये सांगणार आहेत असं तिसऱ्या स्थळामध्ये एक गाथा सांगितली. वाचना. तदनंतरम लक्षणद्वय प्रतिपादन रूपेण उत्पत्ती व विनाशो. उत्पत्ती वाचायचं रूपाने इत्यादी सूत्रम एकम. जसं आहे तसं वाचायचं. उत्पत्ती नाही आहे, उत्पत्ती. ते गाथा आहे ना, उत्पत्ती व विनाशो. पुढच्या गाथेमध्ये त्यानंतर 2 लक्षण प्रतिपादन करण्याच्या रूपाने उत्पत्ती व विनाशो असं एक गाथा सांगितली. अथ तृतीय वाच गतई. अथ तृतीय लक्षण वाच. इत्यादी गाथा द्वयम. काय वाचली? पज्जय पर्यायाने रहित आहे. पज्जय विजुदम रहितम आहे माझ्याकडे, रही आहे. बर, पज्जय विजुदम आहे माझ्याकडे. इत्यादी गाथा द्वयम. नंतर झाले ना मग संस्कृत. हां, सांग अर्थ. नंतर तृतीय लक्षण कथनेन तिसरं लक्षण सांगण्याच्या द्वारे पज्जय विजुदम इत्यादी 2 गाथा आहेत. 14 गाथांमध्ये हे सांगितले असे काय काय आहेत ते. पुढं वाचा. असं तुम्हाला समजण्यासारखे आहेत ना शब्द, तुम्ही पण वाचायला ट्राय करा की समजतंय. ठेवते हातातलं आणि हात तिथं ठेवा शास्त्रावर आणि वाचा. एवं समुदायेन गाथात्रयेन द्रव्यार्थिक पर्यायार्थिक परस्पर सापेक्ष द्वय समर्थन मुख्यतया चतुर्थ स्थलम. सांग अर्थ ना. एवं अशा रीतीने समुदाय रूपाने 3 गाथांच्या द्वारे द्रव्यार्थिक पर्यायार्थिक परस्पर सापेक्ष 2 नयांचं समर्थनाच्या मुख्यतेने 4थं स्थळ सांगितलं. 4थं स्थळामध्ये दोन्ही नयांच्या द्वारे सापेक्षता सांगितली. म्हणजे द्रव्यार्थिक नयाने द्रव्य म्हणजे काय, पर्यायार्थिक नयाने द्रव्य म्हणजे काय हे सगळं त्याच्यामध्ये कथन करून सांगणार. ते 4थं स्थळ झालं. पुढं 5वं स्थळ. अथ पंचमस्थले सर्व एकांत मत निराकरणार्थम प्रमाण सप्तभंग व्याख्यान मुख्यत्वेन इत्यादी सूत्रम एकम. नंतर लावा चिन्हार्थ. पंचम स्थळामध्ये सर्व एकांत मताचं निराकरण करण्यासाठी प्रमाण सप्तभंगीच्या व्याख्यान मुख्यतेने सियथी इत्यादी एक गाथासूत्र आहे. म्हणजे 14वी गाथा जी देणार आहे ती सप्तभंगीचं वर्णन करणार आहेत त्याच्यामध्ये. ज्याच्यामध्ये की जे काय एकांत मतवादी असतात ना, ज्यांनी की द्रव्याला सर्वथा नित्य मानलं, द्रव्याला सर्वथा अनित्य मानलं, असे सगळे मतांचं निराकरण करण्यासाठी ती गाथा आहे. एवं 14 गाथासु मध्ये
स्थलपंचक समुदायेन वाच की प्रथम प्रथम सप्तकम सप्तकम गतम. अशा रीतीने 14 गाथांमध्ये 5 स्थळांच्या समुदायाच्या द्वारे प्रथम सप्तक गेलं. म्हणजे ह्या 14 गाथांमध्ये 7 गाथांचं पहिलं स्थळ आहे, प्रथम सप्तक आहे, आणि पुढचे 7 गाथांचं दुसरं सप्तक आहे असं सांगायला लागलं. अच्छा. थांब एक मिनिट. द्वितीय सप्तकमध्ये प्रथम स्थले बौद्ध मत एकांत निराकरणार्थम द्रव्य स्थापन मुख्यत्वेन भावस्स नच्छिनासो इत्यादी अधिकार गाथा सूत्रम एकम तस्य विवरणार्थम गाथा चतुष्टयम. सांग अर्थचिन्ह. नंतर दुसऱ्या सप्तकामध्ये इथे 14 गाथा होत्या ना, त्या 14 गाथांमध्ये 2 सप्तक केले. एक पहिलं सप्तक सांगितलं, तर दुसऱ्या सप्तकामध्ये काय काय येतं हे सांगायला लागले. लाव अर्थ. पहिल्या स्थळामध्ये बरोबर आहे की बौद्ध मताचं निराकरण करण्यासाठी द्रव्याच्या सिद्धीचे मुख्यतेने भावस्स नेथी नासो अशी गाथा येते. इत्यादी अधिकार गाथा सूत्र, एक अधिकार गाथा सूत्र सांगितलं. त्याचं विवरण करण्यासाठी 4 गाथा घेतल्या. काय म्हणले? ह्याच्यातले 4 गाथा पहिल्या बौद्धांचं निराकरण करण्यासाठी होणार. बौद्ध मताचं निराकरण करण्यासाठी पहिल्या 4 गाथा सांगितल्या. पुढं कुठे आहे रुपाली? कुठे आहे रुपाली? कुठे आहे? तत्र गाथा चतुष्टय मध्ये तस्यैव अधिकार सूत्रस्य द्रव्यगुणपर्याय व्याख्यान मुख्यत्वेन जीवादिया इत्यादी सूत्र एक. बस थांब. जिथं संपलं वाक्य तिथं थांब. बाकी तेथे तत्र म्हणजे तेथे 4 गाथांमध्ये तस्यैव अधिकार सूत्रस्य त्याच अधिकार सूत्राची द्रव्यगुण पर्याय व्याख्यान मुख्यतेने व्याख्यान मुख्यतेने एक गाथा घेतली आहे. 4च्या पुढे एक गाथा घेतली आहे, ती द्रव्यगुण पर्यायाचं कथन करणार अशी ती एक गाथा आहे असं सांगितलं. पुढं मनुष्यादि पर्यायस्य विनाश उत्पादकत्वेपि अपि ध्रुवत्वेन रुपाली अपि विनाशः. तू हळू वाचली ना तर मी बोललेलं तुला ऐकू येईल, नाहीतर मला तुझंच ऐकत बसावं लागेल. नंतर अथ मनुष्यादि पर्यायस्य विनाश उत्पादकत्वे अपि ध्रुवत्वेन विनाशः नास्ति इति कथन रूपेण मनुसत्तणेन इत्यादी सूत्रम एक. सांगा अर्थ. लावा की प्रयत्न करा. सोपे शब्द आहेत, लागतंय आपल्याला. असं हळूहळू लावत शिकलं जातंय. मग कसं लावायचं अर्थ. अथ म्हणजे नंतर मनुष्यादी पर्यायाच्या विनाश उत्पाद आणि ध्रुव. मनुष्यादी पर्यायाचं विनाश उत्पादकत्वे अपि मनुष्यादी पर्यायांचा विनाश आणि उत्पाद होत असताना सुद्धा ध्रुवत्वेन विनाश नास्ती. म्हणजे आपण घेतलं होतं ना, काय झालं होतं? तो बालक आणि तरुण त्यांचं घेतलं होतं ना. 3 अवस्था आहेत. एक बालक आहे, एक तरुण आहे आणि एक वृद्ध आहे. मग या सगळ्या अवस्था कोणाच्या आहेत? या एका जीवाच्या आहेत. मग त्यांनी सांगतायत की मनुष्य रूपाने किंवा मनुष्य पर्याय तिर्यंच पर्याय असं घ्या. जाऊ दे. मनुष्य तिर्यंच आणि देव पर्याय अशी घेतली समजा. मनुष्य पर्याय आदी रूपाने उत्पाद वे होत असताना सुद्धा ध्रुवत्व रूपाने विनाशः नास्ती. म्हणजे काय? जीवाचा विनाश होत नाही असं त्यांनी तिथं पुढं कथन करून त्या गाथेमध्ये सांगणार आहेत. काय सांगणार आहे? 3ऱ्या स्थळामध्ये नाही, कुठे गेलं? मनुष्यादी पर्यायाचं विनाश उत्पादकपणा असताना सुद्धा ध्रुव रूपाने विनाश होत नाही अशा कथन मुख्यतेने एक गाथासूत्र आहे. ह्याच्यासाठी ही एक गाथा सांगितली. पुढं
वाचा, तिघं पण वाचा चला. अथ तस्य इव दृढीकरणार्थम सो चेव इत्यादी सूत्रम एकम. नंतर त्याचंच दृढीकरणासाठी म्हणून सो चेव इत्यादी एक गाथा सांगितली. मी वाचते रुपाली, पुढचं एक वाक्य मोठं आहे. थांब. अथ एवं द्रव्यार्थिकनयेन सत असतोः विनाश उत्पादौ न स्तः पर्यार्थिकनयेन पुनः भवतः इति नयद्वय व्याख्यान उपसंहार रूपेण एवं सदो विनाशो इत्यादी उपसंहार गाथासूत्रम एकम इति द्वितीयस्थले समुदायेन गाथाचतुष्टयम. काय सांगाले? अथ एवं अशा रीतीने नंतर द्रव्यार्थिक नयाने सतचा विनाश आणि असतचा उत्पाद नस्तः होत नसतो. म्हणजे काय? सत म्हणजे जे द्रव्य इथं आहे ना, ह्याला म्हणायचं सत, आणि हे असत पर्याय जी बदलणारी आहे. मग सतचा कधी नाश होत नाही, असतचा कधी उत्पाद होत नाही. म्हणजे मग तुमची पर्याय नव्हती ना मागच्या जन्मात, मग उत्पन्न झाली का नाही आता? मग असतचा उत्पाद झाला का नाही? आणि तुम्ही इथून मरणार, पुढच्या भावात जाणार, म्हणजे सतचा नाश झाला का नाही? हो म्हणू नको सगळ्या गोष्टीला. काय? सतचा नाश होत नाही का? कारण फक्त सतचा फॉर्म बदलतो आणि असतचा उत्पाद होत नाही. म्हणजे जी पर्याय तुमच्या द्रव्यात आहे ना, तीच उत्पन्न झाली आहे, नवीन कुठनं आली नाही आहे. त्यामुळं असतचा उत्पाद नसतो. म्हणजे तुमचं जे द्रव्य आहे ना, तुमच्या द्रव्यात तुमच्या अनंत पर्याय खचित आहेत आणि मग त्याच पर्याय उत्पन्न होतात एकानंतर एक, ज्यावेळेस ते उदय येणार आहे त्यावेळेस. काय म्हणले तुम्ही? पुढच्या मागच्या भावात कुठं होता सांगा? कुठं होता चेलना मागच्या भावात? आमच्याच घरात होतं म्हणायचं. पुढच्या भावात कुठं असणार? कुठं असणार ना मग? काय आमच्या घरात तर नाही असं म्हण. म्हणजे मागची पुढची पर्याय माहीत नाही आहे, पण ही पर्याय याच वेळी उत्पन्न होणार होती हे निश्चित आहे तुमच्या द्रव्यामध्ये. त्यामुळं नसलेलं काय उत्पन्न नाही झालं, असलेलंच उत्पन्न झालं. म्हणून सतचा विनाश होत नाही आणि असतचा उत्पाद होत नाही. अशा रीतीने द्रव्यार्थिक नयाने असं होत नाही, पण पर्यायार्थिक नयाने पुनः भवतः, पर्यायार्थिक नयाने पर्याय उत्पन्न झाले असं म्हणलं जातं. अशा रीतीने दोन नयाच्या व्याख्यानाचा उपसंहार करण्याच्या रूपाने एवं सदो विनाशो इत्यादी उपसंहार सूत्र, एक गाथासूत्र सांगितलं. अशा रीतीने दुसऱ्या स्थळामध्ये 4 गाथांचं समुदायाने कथन करून सांगितलं. तदनंतरम तृतीय स्थले सिद्धस्य पर्यार्थिकनयेन असत उत्पाद मुख्यतया नानावर्णादिया इत्यादी सूत्रम एक. काय सांगितलं? त्यानंतर तिसऱ्या स्थळामध्ये, म्हणजे हे जरी 7 गाथा आहेत ना, तरी त्यांच्यामध्ये पण स्थळ केले वेगळे वेगळे. म्हणजे याचं पहिलं स्थळ वेगळं, दुसरं स्थळ वेगळं, त्यात किती गाथा आल्या असं. स्थळ म्हणजे स्थळ बघतात ना, तसलं स्थळ नाही. काय स्थळ म्हणजे विभाग, अशा टाईपमध्ये. त्यानंतर तिसऱ्या स्थलामध्ये सिद्धांचं पर्यार्थिक नयाने असतचा उत्पादाच्या मुख्यतेने नाना वर्णादिया इत्यादी सूत्र, एक गाथासूत्र सांगितलं. सिद्ध हे असतचा उत्पाद आहे का सतचा उत्पाद आहे? सिद्ध जे होतं तेच उत्पन्न झालं, कारण ती पर्याय काय नवीन आली नाही कुठनं. द्रव्यात असलेलीच पर्याय फक्त त्या समयाला उत्पन्न होणार होती, तिथं झाली. ह्याला म्हणायचं द्रव्यार्थिक दृष्टी. पर्यायार्थिक दृष्टीने हो सिद्ध पर्याय उत्पन्न झाली असं म्हणलं जाणार, जी नव्हती तीच उत्पन्न झाली असं सांगण्याच्या मुख्यतेने एक गाथासूत्र सांगितलं. पुढं अथ एवं चतुर्थस्थले द्रव्य रूपेण नित्यत्वे अपि पर्यायार्थिकनयेन संसारी जीवस्य देवत्वादी उत्पाद व्यय कर्तृत्व व्याख्यान उपसंहार मुख्यत्वेन द्रव्य पीठिका समाप्त्यर्थम वा एवं भावम इत्यादी गाथा सूत्रम एकम इति समुदायेन चतुर्भिः स्थलैः द्वितीय सप्तकं गतम्.
काय सांगितलं, अशा एवम अशा रीतीने नंतर चौथ्या स्थळामध्ये द्रव्य रूपाने नित्यत्व असताना सुद्धा, इथं बघा द्रव्य रूपाने हा नित्य असताना सुद्धा पर्याय रूपाने पर्यायार्थिक नयाने संसारी जीवाचं देवत्व आदी उत्पाद वे कर्तृत्व व्याख्यानाच्या उपसंहार मुख्यतेने द्रव्यपीठिका किंवा द्रव्यपीठिका समाप्तीसाठी एवं भावम इत्यादी एक गाथासूत्र सांगितलं. अशा रीतीने समुदाय रूपाने चौथ्या स्थळाच्या द्वारे दुसरं सप्तक समाप्त झालं. एवं चतुर्दश गाथाभिः नवभिः अंतरस्थलैः द्रव्यपीठिकायां समुदाय पातनिका. अशा रीतीने 14 गाथांच्या द्वारे 9 अंतरस्थळांच्या द्वारे द्रव्यपीठिकेचं समुदाय पातनिकेचं कथन केलं. तर अशा रीतीने त्यांनी एक रूपरेषा सांगितली. असं सगळ्या ग्रंथांमध्ये वर्णन करून सांगितलेलं असतं का, त्याच्या मागं एक उद्देश आहे. म्हणजे जिथं कुठं ग्रंथांमध्ये असं वर्णन येतं की याच्यानंतर मी हे सांगणार आहे ते सांगणार आहे, असं सगळं एक पॅरेग्राफ असाच दिलेला असतो. कारण असे आजकाल लोक अनेक आहेत की जे आपल्या मताला त्याच्यामध्ये मध्ये मध्ये घालतात आणि नवीन शास्त्र छापतात. जसं समजा मला काहीतरी वाटलं या गाथेबद्दल, तर मी काहीतरी नवीन तयार केलं, वाक्य म्हणा एखादं गाथा म्हणा, आणि ती मी लिहिली त्याच्यामध्ये आणि नवीन छापली, तर ते काय होईल, अर्थ आचार्यांनीच छापून दिले किंवा आचार्यांचेच त्या गाथा आहेत असा अर्थ होईल. म्हणून असं त्यांनी बॉन्डिंग केलेलं असतं पहिलाच आचार्यांनी. आणि आचार्यांची बुद्धी इतकी तीक्ष्ण माहिती, पहिला अक्षर लिहायला बसणार ना तेव्हा संपूर्ण ग्रंथाचं सॉफ्टवेअर तयार असतंय. कुठं, कम्प्युटरमध्ये नाही, आपल्यामध्ये. म्हणजे मी हे शास्त्र लिहिणार तर ह्याच्यामध्ये 173 गाथा मी लिहिणार, ह्याच्यामध्ये पहिल्या एवढ्या गाथांमध्ये हा अधिकार असणार, त्याच्यानंतर ते असणार, सगळं हे असं काय म्हणायचं लेआउट तयार असतंय आणि मग लिहायला सुरुवात करतात. करा बघू काय तर असं तुम्ही एक नाटक लिहायचं म्हणजे परेशानी, मी 10 वेळा त्याच्या मागं पुढं नाचावं लागतंय मला. म्हणजे तिथं त्यांचं कार्य कसं असतंय, मग आचार्यांचं इतकी विशुद्धी असते ज्ञानामध्ये, तर त्यामुळं ते त्यांनी जे काय लिहिणार ना ते सगळं असं कोट करून ठेवतात. एवढ्या गाथा यायच्या आहेत, एवढ्या गाथा यायच्या आहेत, बास, मध्ये आधी कोण काय घालायलाच नको मग. त्यामुळं असं सगळं सुरक्षितता आहे ग्रंथाची. आणि मग आपण ते जर काय त्याच्यामध्ये घातलं आणि त्याच्यातून नवीन ग्रंथाची नवीन गाथांची तयारी केली तर ते चुकलं. म्हणून जे काय आहे ते जिनवाणी आहे ते वाचनात लोक, अजून तुम्ही जास्त घालायला लागल्यावर कोण वाचणार. त्यामुळं त्याची प्रमाणता नाही, जे काय आपण लिहिलेली वस्तू आहे ती प्रमाण नाही. हो.